ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांचा आज अक्षता सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। या अक्षता सोहळ्यानंतर अन्नछत्रामध्ये भक्तांनी महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती। याबद्दल अधिक माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे यांनी दिली। बाळासाहेब भोगडे सिद्धेश्वर मंदिराचा ट्रस्टी आहे। दरवर्षी ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वराची यात्रा 12 जानेवारीपासून सुरू होत असते। यंदाच्या वर्षी यात्रा सुरू झालेली आहे। कालचा दिवस तैलाभिषेकचा दिवस होता। आजचा दिवस अक्षताचा होता। अक्षता सोहळा अगदी आनंदाने आणि खूप मोठ्या उत्साहाने पार पडलेला आहे। प्रतिवर्षी या यात्रेनिमित्त मंदिर समिती ही भाविकांना विविध सुविधा असं पुरवत असते। त्यामध्ये भाविकांना देवाचं सुलभ दर्शन व्हावं, चांगलं दर्शन व्हावं अशी त्यांनी बॅरिकेडिंगची व्यवस्था केली असतो। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही जवळजवळ 25 ते 30 गार्ड्स नेमलेलो असतो। या व्यतिरिक्त भाविकांना प्रसाद मिळावा, भोजन मिळावं यासाठी आमच्या इथं दिवसभर अन्नछत्र चालू असते आणि सोलापूर महानगरपालिका, पोलीस खाते आणि मंदिर समितीचे सर्व कर्मचारी यांच्या सहयोगाने भक्तांचा सर्व सुविधा विनाशास मिळाव्या, त्यांना काहीही त्रास होऊ नये यासाठी मंदिर समिती सतत कार्यरत असते। जानेवारी 1 पासून आणि सर्व व्यवस्थित होतो, काही कसल्याही गोष्टीची गडबड नाही। आता अक्षताला वगैरे 4-5 लाख लोक असतात, शांततेत होते। आता आम्ही बघत आता 28 वर्ष झालं, अति शांततेतून होतं।